या धारावीच्या पुनर्विकासाचा विषय हातामध्ये घेतला आणि आज मला अतिशय आनंद आहे की रेल्वे विभागाची जमीन आपण मिळवली, अन्य जमीन देखील आपण मिळवली आणि धारावीचा पुनर्विकास सुरू केला। आणि मला सांगताना आनंद वाटतो, काही लोक खूप वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी फैलवतात, म्हणून स्पष्टपणे सांगतो, धारावीतल्या सगळ्या पात्र लोकांना धारावीमध्येच या ठिकाणी त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे। आणि या ठिकाणी जे सगळ्यात छोटं घर आहे तेही 300 स्क्वेअर फुटाचं नाही, ते 350 स्क्वेअर फुटाचं असणार आहे। हा देखील राज्य सरकारने निर्णय घेतलाय। आणि पूर्वीच्या काळामध्ये SRAच्या बिल्डिंग रिहॅबच्या ज्या व्हायच्या, या व्हर्टिकल झोपडपट्ट्या होत्या। आम्ही सांगितलं चालणार नाही, धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारलं पाहिजे। एखाद्या प्रायव्हेट हाऊसिंग सोसायटीला लाजवेल अशा प्रकारचं रिहॅबचं डिझाईन हे आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे। इथे राहणाऱ्या एक एक व्यक्तीला आपल्या जीवनातलं परिवर्तन लक्षात येईल। त्या बिल्डिंग्समध्ये अमेनिटीज असतील, त्या बिल्डिंगमध्ये सोयी असतील, व्यवस्था असतील, त्या बिल्डिंगला सगळ्या व्यवस्था केल्यानंतरही कुठल्याही पद्धतीनं मेंटेनन्स लागणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था या बिल्डिंगमध्ये आपण केलेली आहे। आणि एवढंच नाही तर धारावीचा संपूर्ण विकास करताना या ठिकाणी या सगळ्या एरियामध्ये गार्डनही तयार करणार आहोत, या क्षेत्रामध्ये खेळाचं मैदानही तयार करणार आहोत। आणि विशेषतः धारावीमध्ये जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या आधारावर ही धारावी उभी आहे। त्यामुळे रहिवासी लोक इकडे आणि व्यवसाय दुसरीकडे असं चालू शकणार नाही। आणि म्हणून हाही निर्णय आम्ही घेतला की ते जे व्यवसाय या ठिकाणी होतात त्यांना याच ठिकाणी आहे त्यापेक्षा चांगल्या व्यवस्था आम्ही करून देणार आहोत आणि सगळे व्यवसाय याच ठिकाणी राहतील। आणि एवढंच नाही तर एकदा धारावीचं रिडेव्हलपमेंट पूर्ण झालं, व्यवसायांना जागा दिल्या की त्यानंतर पुढचे 5 वर्ष त्या सगळ्या व्यवसायांना राज्य सरकारचे सगळे टॅक्सेस हे आम्ही माफ करणार आहोत।